चारोटी इथे जमलेले सर्व माझे तमाम आदिवासी बांधवांना जय जोहार, जय आदिवासी. उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांची नावं घेत नाही, सर्वांना आपला ओळख आहे. फक्त दुःख एका गोष्टीचं होतंय मला, इथून होतंय. डॉक्टर पराड, किती संख्या आहे आपल्या आदिवासींची पालघर जिल्ह्यामध्ये? 11 लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे. आणि आज आपण इथे किती आहोत? हजाराच्या संख्येने आहोत. ही खंत आहे. परंतु तरी का होईना इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व नेते, विधानसभेतले माझे सहकारी सुनील भुसारे साहेब, आम्ही इथे तुम्हाला शब्द देतो का जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पैशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही. हा शब्द तुम्हाला मी देतो. आणि तुम्ही काय म्हणता की आम्ही हायवे रोखला? जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तारीख दिली नाही पैसा भरतीची, जर अंमलबजावणी झाली नाही तर टाळूचा रेल्वे रोखल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही. करायचे आहेत. बिरसा मुंडा, क्रांती सूर्य बिरसा मुंडांच्या आम्ही वारस आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये 1945 ला पहिला शहीद झालेला जेठे गावकरचे आम्ही वारस आहोत. हे विसरून चालणार नाही. पोलीस यंत्रणेला सुद्धा आहे. तुम्ही कोणीही अंबानी अदानीची मुलं नाही, सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण. इथे जमलेल्या कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युवतीवर किंवा कोणत्याही बांधवांबरोबर अशा प्रकारच्या मध्ये तुम्ही ते उतरवलं ते सर्व ते काय घेऊन असे कापा अजिबात चालणार नाही. तुमच्यासाठी आम्ही लढतो. तुम्हाला पैसे आम्ही आणून दिलेले आहे. आता मला समजलं की काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म भरतायत की आम्हाला प्रोग्रामिंगचा सपोर्ट करतायत. सर्वांना सूचना देतो, ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा, आश्रमशाळा म्हणा, कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला तरीच आम्हाला फोन करा. त्याला रेल्वे स्टेशन आणि बस डेपो तिकडे दाखवल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही. नाही करू देणार. त्याला सांगायचं बॅग घे आणि सीधा डेपो ना रेल्वे स्टेशनवर जा. तुम्हाला दाखवतो सरकार काय, आमचं काय अंत बघतो काय. या देशासाठी बलिदान दिलेलं आम्ही लोक आहोत, त्यांचे आम्ही वारस आहोत. संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे, आपण सांगतो ना देखो देखो कोण आदिवासी शेराया, हे फक्त सांगून चालणार नाही. अरे उठ माझ्या वागा, उठ आमच्यामध्ये. फक्त भाषण करणारे लीडर ना आम्ही. गोडी घ्यायला आम्ही तयार आहोत. दुसरा साहेब सुद्धा खांद्याला खांदा लावून गोडी घ्यायला आम्ही तयार आहोत. तुम्हाला गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित मिळतील. त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना साथ देणार की नाही देणार आपण दिली पाहिजे. मित्र हो, येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल. बघूया, बघू काय ज्याचा सांगितलं ना की एमपीएससी युपीएससी एक्झाम रस्त्यावर विद्यार्थी उतरले, त्यांचा निर्णय बदलून दिला. आम्ही पण तेच करणार आहोत. आज इथे हजाराच्या संख्येत असतील, उद्या लाखाच्या तादादमध्ये आम्ही उतरणार आहोत. आणि ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे, माझ्या वाघावर आहे. जो म्हणतो ना की आम्ही बिरसा मुंडांच्या वारस आहोत. 25 वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना सहजा करून ठेवलेले त्यांच्या आम्ही वारस आहोत. येणार हा केला, ह्या तरुणाला माझं आव्हान आहे. गावागावाचा पाया पडायचा आणि त्या वाघाला जागा करा आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया. कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलवत नाही. आमची परीक्षा बघताय काय महाराष्ट्र सरकार? सुनील भुसारा बोखाड्यामध्ये राहतात, आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर. मी राहतो समुद्र किनाऱ्यावर. दोघे पण शेर आम्ही आजूबाजूला आहोत. मधल्या वाघ आहे त्याने आम्हाला साथ दिली पाहिजे. मित्र हो,
जो तरुण वाट बघतो मला उद्या नोकरी लागेल. आमचे आई वडील कुठेतरी घोड्याचा प्लॉट आहे. आमच्या कब्जामध्ये 5 एकर जागा आहे. आम्हाला 5 गुंठे दिलेले आहे सरकारने. त्या 5 गुंठ्यामध्ये माझे आई वडील आधी घाम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल, 2 घास माझ्या घरात सुखाची येतील. त्या आई वडील माझ्या वाट बघतायत. त्याच्या आता आपण भंग करणार आहोत का? नाही भंग करणार. हा एक भाग झाला. पण माझा मुलगा, माझ्या काकाचा मुलगा, माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे. तो शिक्षक येतो आणि काय करतो? सकाळी आला का 4थी पर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळ्या वाजून दाखवतो, विषय संपला. याच्यातून मुलं आपली पुढे जाणार नाही. अरे ज्या बिरसा मुंडांनी शिक्षण घेऊन इंग्रजांना सळोकी पळ करून सोडलं, ज्या जेठा गांगरनी अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली 1945 ला तलवाराच्या गोळीबार मध्ये, हा गुजरातचा तलवारा, हे आम्ही करू शकतो. एक दलिताचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं. संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं. त्याचं नाव आहे संविधान. तसं आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना. आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही तिथं. परंतु आताच मला समजलं का 30 तारखेला वाढवण बंदरचं उद्घाटन होणार आहे. हलक्यावर घेऊ नका. पेशा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोक पण इथे आलेले आहेत. आपलं म्हणणं आहे की फक्त पेशा आमचं आरक्षण आहे तर मला द्या, पण जे ओबीसीचे आरक्षण आहे ते त्यांना द्या. त्यांच्या बरोबर पण आम्ही आहोत. पालघर जिल्ह्याच्या बाहेरचा घेणार नाही. ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडणे लावून देता. काय काय हे ब्रिटिशांची नीती झाली. थोडा थोडा आणि राज्य करा. सर्व ओबीसी किंवा बिगर आदिवासी बांधवांना पण मला विनंती आहे की पालघर जिल्ह्याचा जो आहे तो भूमिपुत्र आहे. जेव्हा तुमच्यावर अन्याय होईल तर संपूर्ण ग्रामीण भाग येईल आणि ग्रामीण भागावर अन्याय होईल तर संपूर्ण किनारपट्टी आली पाहिजे. आपण एकत्र झालो पाहिजे, आपण लढलो पाहिजे प्रत्येकाच्या हक्कासाठी. वाढवण बंदराला आज आता हेलिपॅड बनवायला लावलाय. 20 कोटी रुपये विमान उतरवणार आहे मोदी साहेबांचं. ज्याला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं का उसाट पंतप्रधान, त्याला काय पडले ना, उठला सुटला या देशात त्या देशात. घरचा एखादा कुटुंब प्रमुख असतो ना दारुड्या, त्याला काय नाही, सगळं उठला का दारू प्यायला. कुटुंबाची हालत काय असते तसा आहे. सांगत होता अबकी बार 400 पार रोखला त्याला, रोखला जनतेने. अबकी बार 400 पार काय तुला 240 वर ठेवला, 239 वर ठेवला. परवाच्या दिवशी नाशिकला गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बगरे साहेब आम्ही एकत्र होतो. मी त्यांना विचारलं, साहेब सभागृहामध्ये काय आहे? तर म्हणजे आता गपचूप बसतो याचा. पूर्वी त्याची हुकुमशाही होती. बोलायला उठला की बाहेर, बोलायला उठला की बाहेर. खासदार 140 खासदार तर असेच म्हणून टाकले. तो सभागृहात उपस्थित होता त्याला पण निलंबित करून टाकलं. एवढी हुकुमशाही होती. रोखलं आपण, जनतेने रोखलं. म्हणून वाढवण बंदरात तारखेला उद्घाटन होणार आहे. 50 कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय. ते सर्व 50 कोटी रुपयाचा मांडव. अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही एवढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि 2 पैसे घरात गेले असता तर तुम्हाला त्याची दुवा तर मिळाली असती निदान. पण ते सुद्धा रोखावं लागेल. रोखावं की नाही आपण? रोखावं लागेल. उडानच्या एका आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, अरे निकोले तुझ्या घराच्या पाठीमागे डोंगर असतील तर त्याचा फोटो काढून ठेव, नाही तर उद्या तुझी मुलं तुला विचारतील पप्पा इथे काय होतं. सायवरवाल्याला ते सायवरचे तिकडचे लोक मागच्या वेळेस पण अनेक वेळा सांगितलं, अदानीने मागणी केली सर्व सायवर भागाच्या, मला पाहिजे. बघा तिकडचं सर्व घेतला. दुसऱ्या आपल्या उमरगाव गोलवार पासून तर उमरगाव पर्यंत 15,000 एकर जागा घेतलेली आहे. आता गृहमंत्री आहेत अमित शहा. काय होईल? यांना मुंबई आणि गुजरात एक करायचं, पालघर जिल्हा ठेवायचा नाही. आणि म्हणून पालघर जिल्हा हा आमचा आहे, आदिवासींचा आहे.
तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही. पालघर जिल्हा आमचा आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत. ही गाठ आपण खून गाठ आपण इथून बांधणार आहोत. एक शेवटचं उदाहरण देतो. एक मोठा लीडर भारतीय जनता पक्षाचा मोठा लीडर, एक दिवशी माझी भेट झाली, निवडणुका चालू होत्या. एकच उदाहरण देतो, ते सर्वांना लागू पडेल. तुम्हाला सांगतो मित्र, ते जर पाळलं तर अशा प्रकारची हालत आपली होणार नाही. त्यांना मी विचारलं, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत्या, विचारलं साहेब तुमचा प्रचार नाही दिसत का? मला प्रचाराला गेला पाहिजे, तुमचा प्रचार दिसत नाही. आमचा प्रचार दिसतो. आणि ते त्यांनी आता केलेला आहे, 2024च्या निवडणुकीमध्ये केलेला आहे लोकसभेला. म्हणे काय प्रचार करायची गरज नाही. काय म्हणाला? काय प्रचार करायची गरज नाही. उद्या मतदान आहे, आजच्या रात्री जायची, त्याला कत्तल की रात म्हणतात. त्या रात्री जायचं आणि 200 रुपये दिले तर उद्या सर्व मतं पडणार. आपले आई वडील फार पगार घेत नाही, 100 रुपये मजुरी कुठे काम करतात. कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्यातून एकदा चिकन येतं, नाही तर कधीतरी माझी आई 50 रुपयाची मोबाईल आणते. आणल्यानंतर ते खाल्लं का खरकट उरतं आणि ते खरकट आपण बाहेर फेकतो, तेव्हा कोण धावत येतं? अरे कोण धावत येतं? ही लायकी आपल्याला दिलेली आहे, ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुधरा. नक्कीच आपण हे सुरुवात. धन्यवाद. जय आदिवासी, जय बिरसा मुंडा, इन्कलाब जिंदाबाद.